सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये जो कोस्टल रोड प्रस्तावित केलेला आहे त्या संदर्भात आज प्रेझेंटेशन सभागृहापुढे मांडण्यात आलं आणि प्रत्येक सन्माननीय सदस्यांकडून त्याच्या संदर्भात काही सूचना असतील तर ते सूचना निदर्शनास आणाव्या अशासाठी तो प्रस्ताव होता। पण ह्याच्यावर परिपूर्ण असा ठराव सिडको आणि महानगरपालिका याच्या एकत्रितकरणाने पुन्हा येणार आहे। त्यासाठी आपण तो ठराव सध्या स्थगित ठेवलेला आहे आणि त्या कोस्टल रोडने कुठल्या प्रभागावर कसा त्याचा परिणाम होणार आहे किंवा जसं एक सांगण्यात आलं की त्याचं एक पॉईंट आहे तो सारसोळा जेटी इथं देणार आहेत। तर त्याच्या माध्यमातून आमच्या सारसोळ्यामध्ये जे ग्रामस्थ जे आगरी कोळी बांधव आहेत जे मच्छीमारी त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो तर अशांचा व्यवसाय बाधित होईल आणि त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल। तर त्या संदर्भात अशा काही जर समस्या असतील तर त्या संदर्भात सूचना प्रत्येक सदस्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि आता तो परिपूर्ण असा ठराव सिडकोच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या एकत्रितकरणाने तो सभागृहापुढे येणार आहे पुढे। हे जे कोस्टल रोड आहे ते उन्नत मार्ग आणि त्याच्याबरोबर मेट्रो त्याचं एक प्रेझेंटेशन झालं तर दोन्ही प्रस्ताव आपल्याला कशा पद्धतीने पाहिजेत याच्या सूचना घेण्यासाठी तो प्रस्ताव सिडकोच्या माध्यमातून आलेला। मेट्रोचं पण काही रूट जे अंडरग्राऊंड आहे काही सदस्यांकडून संपूर्ण मेट्रो आपल्या इथं अंडरग्राऊंड असावी अशा पण सूचना आलेल्या आहेत। तर आता ते सिडको आणि महानगरपालिका एकत्रितरित्या नवीन ह्याच्या संदर्भात आपल्या शहराला फायद्याचं ठरेल अशा पद्धतीने नवीन प्रस्ताव तयार करून तो सभागृहापुढे आणणार आहे।